रंगला भंग तूच माझी माऊली ग भक्ता केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा अथवा शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. कवतुक वाटे झाली या वेचाचे, कवतुक वाटे झाली या वेचाचे. नाममंगळाचे तेने गुणे अथवा येणे गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. विठाला 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 विठाला. पांडुरंगा करू प्रथम याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा. या अभंगावर बऱ्याच वेळेला मी पाटपिंपरीमध्ये सुद्धा बोलून आलेलो आहे. प्रत्येक वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम असला का अभंग तोच राहतोय, गाणारे तेच राहतात, फक्त पखवाद्या बाजारला आहे ना. यावेळेला पंडित आहे. मला मग अशी कोणीतरी म्हणले, आता वाजवणारा माहितीतला नाही म्हणले, कसा आहे कोणाच ठाऊक. म्हणलं पंडित आहे वाजवण्यात. असो, ज्यांचं हे पुण्यस्मरण आहे त्या कैलासवासी सरस्वतीबाई नरहरी ताकाटे. मला त्याची लिस्ट सुद्धा दिली नाही कोणी लिहून, मुलांची मुलींची सुनांची काहीच नाही. सचिनही कामात राहिला. तरी पण मला वाटतं माझ्या अंदाजानं पहा, कुठं जर एखादं नाव चुकलं तर थोडंसं सांगा. त्यांची 3 मुलं, माधव असेल, एकनाथ असेल आणि जगन्नाथ असेल, बरोबर आहेत ना. आणि त्यांच्या 3 मुली आहेत. लहानुबाई असेल, सोन्याबाई असेल आणि मला वाटतं सुरेखाताई असेल, बरोबर आहे ना. राहिली एखादी तर समजून घ्या. आणि त्यांच्या त्या 3 सुना असतील. यमुनाबाई असेल, हिराबाई असेल आणि सुनीता आहे. असा हा सगळा परिवार, त्यांची नातवंड वगैरे 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 सगळी. आपण नातेसंबंधातली मंडळी, काही प्रेमाची मंडळी असतील. आज त्यांचेही प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सचिननं ही सेवा माझ्याकडे दिली, कारण त्यांचे काहीतरी तिथे नातेसंबंध आहेत. हां, माधवरावची जावई, म्हणजे नात जावई. नाही नाही, सरस्वतीबाईचे. मग असं कसं चुकल कसं काय आपलं.
म्हणजे एका पिढीने नातं वाढलं. आजी आजी शांत बसा. पण मला तर एकतर माझा घसाय गेलाय कामातून. काय जेवढा वेळ आपल्याकडे आहे तेवढा आपण थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक वेळेला आपण या अभंगावर बोलतो, पण वेगळ्या वेगळ्या विषयानं आपण बोलण्याचा प्रयत्न करत असतो. आता आम्ही कधीतरी वर्षश्राद्धाची कीर्तनं करत असाल, परंतु मला वाटतं आमच्या 10 पटीनं तुमची कीर्तनं झाली असती वर्षश्राद्धाची. या बाबाला 7 कर, त्या बाबाला 7 कर, त्या बाबाला 7 कर. डावकर महाराज बरोबर आहे ना? कितीतरी बाबा. आणि केवळ आपण ऐकतो, परंतु ऐकून जीवनामध्ये किती उतरवतो कुणास ठाऊक महाराज. आणि एक सिद्धांत आहे बरं का, पहा कोणाच्या डोक्यात उतरला तर. संतांच्या बाबतीमध्ये एक आपण वाक्य वापरतो, अवतार तुम्हा काय. पुढं माझं पाठ नाही काय, पुढचं उद्धराया जन जड. संतांचा अवतार एवढ्यासाठी आहे, पण शोकांती काय महाराज लोकांना आता. हो, जगाचा उद्धार करण्याकरता संतांनी अवतार धरलेत घेतलेत हे जरी सत्य असलं, पण आत्मपरीक्षण करून पाहावं का जे सांगणारे त्यांच्याच उद्धाराची शंका आहे, तर समाजाचा उद्धार होईल की नाही शंका आहे महाराज. हो, हा कोणता कीर्तनकार सांगू शकतो का माझा 100% उद्धार होणार आहे म्हणून? होणार आहे. आणि ते संत कोणते? गेले आशापास निवारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायण. अथवा श्रीमद भागवतामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, निरपेक्षम मुनीम शांतम सशांत इति मे मती. सर्व बाजूनं ज्याच्या माया मोह ज्याचा सगळा सुटून गेलेला आहे, तो संत जगाच्या उद्धाराकरता अवतीर्ण झालाय, हा त्याच्यातला सिद्धांत आहे. परंतु वस्तुस्थिती आज आहे, आम्ही परोपदेशे पांडित्यम, उपदेश लोकांना करतोय, परंतु माया मोहात आम्हीच अडकलोय. जोपर्यंत आम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत समाजाला त्या माया मोहातून बाहेर काढू शकत नाही. साधं उदाहरण एक हितोपदेशामध्ये आलं. 2 माणसं होती, 2 खांबाला बांधलेली होती. 2 माणसं, या खांबाला एक बांधलाय, त्या खांबाला एक बांधलाय. आणि इकडचा तिकडच्याला विनंती करत होता, तू मला सोड मग मी तुला सोडतो. तोय बांधलाय आणि हाय बांधलाय. तो म्हणला मीच जर बांधलेला आहे तर मी तुला सोडू शकत नाही. साधं गणित आहे महाराज. जो माया मोहामध्ये आत्ताच आपणच अडकलेलो आहे, तो दुसऱ्याला बाहेर जसं काढू शकत नाहीये. आणि म्हणून जगाच्या बाजारामध्ये ज्यांची अवस्था अशी झालेली आहे का जे परित्राण आहे साधूनाम विनाश आहे दुष्कृताम, आणि म्हणून तर भगवंताला अवतार घ्यावे लागतात. हा त्याच्यातला एक सिद्धांत आहे. विठाला विठाला विठाला. एक दुसरी गोष्ट जी शास्त्राप्रमाणे थोडंसं मला अवकोलन माहिती आहे तेवढं सांगतो महाराज. आत्तापर्यंत जेवढ्या साधू संतांनी समाजाचा उद्धार केला त्याच्या पाठीमागं त्यांचं वैराग्य आणि तपश्चर्या आहेत. पाहतो, वशिष्ठांची तपश्चर्या आहे, विश्वामित्राची तपश्चर्या आहे, अत्री ऋषींची तपश्चर्या आहे, अनेकांच्या तपश्चर्या आहे त्याच्यामध्ये. आणि तपानं तप्त झालेले हे महापुरुष यांनी आपल्या जीवनाच्या ज्या मार्गावर समाजाला नेण्याचा प्रयत्न केला, म्हणून मार्ग दावणी गेले आधी दयानिधी. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. मुळात अजून कितीतरी या संतांच्या आणि चारित्र्यवान पुरुषांची उदाहरणं देता येईल महाराज. का अनेकांचा उद्धार करायला वेळ लागतोय अशातला प्रकार नाही. उद्धाराला सहजगत्या उद्धार होतोय त्याचा. जर त्यागी महापुरुषाचा, निरपेक्ष वृत्तीच्या महापुरुषाचा चरण रज जरी लागले तरी संत चरण रज वासनेचे बीज जळून वासनेचे बीज जळून die.
उदाहरणं आपल्याला देता येतील, कितीतरी उदाहरणं देता येईल. सगळ्यांना माहिती आहे वाल्या कोळी लूटमार करत होता वगैरे वगैरे, ज्या गोष्टी आहेत त्याच्यात मी वेळ घालवत नाही महाराज. आणि नारदांचा एकदा संपर्क जीवनामध्ये आला, जीवन पलटी झालं. कितीतरी उदाहरणं आहेत. तुळशीदासजींच्या बाबतीमध्ये तेच आहे. अनेकांची उदाहरणं आहेत. आणि मग एकतर जीवनामध्ये संत भेटावा तो पूर्ण अर्थानं साधनेवर आरूढ झालेला. त्यागी नैके अमृतत्व मानशिव. कारण त्यागाशिवाय काहीच मिळत नाही हे तितकंच खरं आहे. कोणाचाही असो तो त्याग पाहिजे महाराज. साधी गंमत आहे. एक उदाहरण येते परत संतांच्या बाबतीमध्ये. एका घारीला कुठंतरी एक मासा सापडला. बातमी उदाहरणं साधी आहेत पण जीवनाला कलाटणी देणारी आहेत. घेईल तोय. त्या घारीला कुठेतरी मासा सापडला. तो मासे तोंडात धरला आणि एका झाडावर जाऊन बसली. आणि ती झाडावर बसल्याच्या नंतर बाकीच्या घारींनी बघितलं हिच्या तोंडात मासा आहे, हिच्या तोंडात मासा आहे. सगळेजण तिच्यावर तुटून पडल्या तो मासा हिसकावण्यासाठी. तिला अनेक घारींनी टोचलं, रक्त भांबाळ झाली, पण तोंडातून मासा तिनं सोडला नाही. तेव्हा शेजारच्या फांदीवर एक घार बसली होती, म्हातारी घार. तिनं सांगितलं एक काम कर ना, अशी रक्त भांबाळ होऊन तुला टोचून टोचून या घारी मारतील, जर तुला तो मासाही खाता येणार नाही आणि रक्त भांबाळ होऊन जीव जाण्यापेक्षा एक काम कर, फक्त तेवढा तोंडातला मासा सोडून दे. आणि तिने तो सोडून दिला. तो मासा जमिनीवर पडला. आता साधं गणित आहे महाराज. मासा जमिनीवर पडल्याच्या नंतर बाकीच्या घारी तिच्याजवळ थांबतील का? कुठं जातील द्या. आणि मग निवांत बसली. साधं उदाहरण हे तुमच्या आमच्या करता आहे महाराज. हो, जोपर्यंत मासा धरून ठेवला होता तोपर्यंत दुःख होतं. आणि मासा सोडल्याच्या नंतर दुःख नाही राहिलं, सुखानं आनंदानं बसलेली होती महाराज. अजून तिसरं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. कबीरजी एकदा शेले विणत होते आणि बाहेर चिमण्यांना दाणे टाकलेले होते. आणि त्याच्यामध्ये काही डाळी होत्या, काही तांदूळ होते. आणि एक चिमणी आली, तिनं 2-3 दाणे त्या तांदळाचे आपल्या हातात तोंडात जिभेमध्ये घेतले. हो. आणि नंतर तिचं लक्ष एका हरभऱ्याच्या डाळीवर गेलं. तिला वाटलं ही डाळही घ्यावी, कारण नवीन पदार्थ आहे. जेव्हा ती डाळ घ्यायला गेली त्यावेळेला तोंडामध्ये जे 2-3 तांदळाचे दाणे धरले होते ते खाली पडले. डाळ घेतली. डाळ घेतल्यावर तिला वाटलं परत हे तांदळाचे दाणे घ्यावेत, म्हणून ती परत तांदळाचे दाणे घ्यायला गेली. परत ती डाळ पडली. हे कबीरजींनी शेला विणता विणता पाहिलं आणि तिथून एक दोहा तयार केला. सहज त्यांच्या मुखातून आली मुखा वाटा अमृत वचने. चिडिया चावल ले चली, चिडिया चावल ले चली, बीच में मिली डाल. आणि चिड़िया दो दो ना बने, एक ले और एक डाल. तिथून त्यांनी चिमणीला उद्देश केला, हे चिमणे, एक तर तू तांदूळ तरी घे, नाहीतर एक तर डाळ तरी घे. तुला तांदूळ आणि डाळ दोन्हीही एकाच वेळेला तुला चोचीमध्ये साठवता येणार नाही. तेव्हा त्या चिमणीला तो उपदेश पटल्याच्या नंतर तिनं डाळीचा नाद सोडून दिला. फक्त चावल घेतले, तांदूळ घेतले, निघून गेली ती. तुमचं आमचं तसंच झालंय महाराज. जर आपल्याला पूर्ण रूपानं परमार्थही करता येत नाही आणि पूर्ण रूपानं संसारही करता येत नाही. हो, तुम्ही म्हणाल आम्ही संसार तर करतोय, एवढं सगळं थाटात चाललंय आमचं, गाड्या घोड्या सगळं 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 महाराज. नाहीये. आत्तापर्यंत संसार 7 थाटामध्ये त्यांनीच केला महाराज. नाथ महाराजांनी केला, तुकाराम महाराजांनी केला, नामदेवरायांनी केला, संतांनी केला. आणि तो करण्याच्या पाठीमागचा अंतरंगातला हेतू वेगळा होता. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, अवघाची संसार केला ब्रह्मरूप, अवघाची संसार केला ब्रह्मरूप, अवघाची संसार केला ब्रह्मरूप. विठ्ठल स्वरूप म्हणून
स्वरूप म्हणून या विठ्ठल स्वरूप म्हणून या हाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल विठ्ठल स्वरूप मनोनिया हाची संसार केला तो परमात्मा म्हणून केला, परमात्म्याला अर्पण म्हणून केला. सगळंच सगळं 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 एक आरती आहे, त्या आरतीमध्ये काय म्हटलं जातं बा, आता माझी पाठ नाही ती. ओम जय जगदीश हरे. सगळं त्याला अर्पण करून टाकतात ते, का नाही? पण ओढून धरतोय आपण. आणि हीच कारण आहेत महाराज. संसार जर परमात्म्याचा आहे म्हणून जर केला ना महाराज. चला अजून एक वाक्य सांगा. दुःशासन ज्यावेळेला द्रौपदीला नग्न करण्याचा प्रयत्न करत होता, स्वामीजींकडून अनेक वेळेला तुम्ही भजन ऐकलं असेल, हे पाटपिंपरीवाल्यांनी तरी नक्की. हो, कितीतरी गोड तुझे हरिनाम स्मरता शांत होतसे काम. दुःशासन द्रौपदीला ओढी कराया नग्न वस्त्र ते सोडी. नामे लाज राखी भगवान, नामे लाज राखी भगवान. स्मरता शांत होतसे काम. महाराज अजून एक प्रमाणे तपा. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. बरोबर ना? कितीतरी उदाहरणं देता येतील महाराज. विश्वात एकच अशी भाग्यवान स्त्री जन्माला आली, ती आमची जनाबाई. सगळ्या वारकऱ्यांना माहिती असेल का मीराबाईनं भर दरबारामध्ये उभी राहून माझ्या पांडुरंगाची नुसती आरती नाही केली. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी. या अभंगात चालते. असं जर म्हणलं तर जोडं खाऊनच जावं लागेल आपल्याला. म्हटली की नाही म्हटली? मला सांगा आता, हे कीर्तन झाल्याच्या नंतर डावखर महाराज वगैरे आपण सगळे, आपल्याला समजा आता सांगितलं छबू नानांनी का चला सगळेजण आपल्या घरी जेवायची व्यवस्था केलेली आहे आणि आपण जेवायला जायचे. आणि कीर्तन संपल्याच्या नंतर जर छबू नानाची ना आपली जर बाचाबाची जर झाली, भूक किती जरी लागलेली असली, तर खरंच जेवायला जाऊ आपण. नाही मला अर्जंट काम आहे, नसलं तरी तो टाळणार, मला टाळणार का नाही टाळणार? मग एवढ्या शिव्या जर जी बाई देते, तरी रोज सकाळी उठल्यावर माझा पंढरीचा पांडुरंग कुठं जात होता? दळायला तिच्याच घरी जात होता की नाही? मग एवढा बिनलाजा होता का? सिद्धांत नाही राहिला थोडासा, तरी जात होता. त्याच्यात हा वरचा भाव नाही, तो अंतरंग पाहत होता महाराज. करू आवडीने वाद, आवडीने संवाद, त्याच्यातला अंतरंग
अजून एक वाक्य महाभारतात देतो आणि परत रामायणात जातो. जशी जनाबाई पांडुरंगाला लाखोल्या वाहिल्या, देवावर अधिकार आहे महाराज तेवढा भक्तीनं, तसा महाभारतामध्ये अधिकार काहीही संबंध नसताना पांडुरंग आणि जनाबाईचं नातं गोतं काहीच नाहीये. ती नामदेवरायांच्या घरची दासी आहे. आणि इकडे महाभारताचं युद्ध संपलं सगळं. आणि संपल्याच्या नंतर एक दिवस पाची पांडव आणि द्रौपदी आणि कृष्ण हे एकांतामध्ये बसले होते, म्हणजे महालामध्ये बसले होते. तेव्हा द्रौपदी जवळ आली आणि भगवान श्रीकृष्णाला विचारलं, म्हणजे दादा एक विचारू का? म्हटले विचार. युद्ध झाले, आता सगळं झालंय. आणि बरोबर मोक्याचं गडी नाही बोलत. कोणाच्या घरी जरी तुम्ही गेले ना तरी बाई बरोबर बोलणार, किंवा एखादं जरी तुम्हाला उलट सुलट जरी बोलायचं ठरलं ना तर ती बरोबर मोक्यावर टोमना देणार तुम्हाला. हो. सुभद्रा तुझी बहीण आहे, सख्खी बहीण आहे, हे मला माहिती आहे. मी तर मानलेली बहीण आहे. पण सगळ्या जगाला तू दाखवून दिलंयस का माझी द्रौपदी बहीण आहे, लोपदी बहीण आहे. मी पण तुला भाऊ 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 म्हणून समजले आतापर्यंत. पण का रे एवढं सगळं महाभारताचं रणकंदन झालं. हो. तू जर मनात आणलं असतं तर हे एवढे घातपात, हे सगळा आमचा छळ, आमचा वनवास, हे बुद्धीला चालना द्या थोडीशी महाराज. खरं सांगा, कृष्णानं जर मनात आणलं असतं तर सगळं थांबवलं असतं. कारण निर्मिती करणारच तू आहेस. खेळ हा दुनियेचा कशाला सांग केलासी. हो. आणि खेळ तो येण्याची खेळावा. चतुरा तो शिरोमणी गुणला बंजारी खानी मुकुट सदावनी धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुणला बंजारी खानी मुकुट सदावनी धन्य चतुरातला चतुर येतो, गुणांची खाणी सगळ्या बाजूने पाहत मी. तेव्हा कृष्णानं सांगितलं, द्रौपदी तू म्हणते ते बरोबर आहे. आणि लक्षात ठेवा, संसार ज्याला करायचा आहे ना आणि ज्याला सर्वस्व जाई ग्रहण करायचे ना, त्यानं फार मोठी गंभीर भूमिका घ्यावी लागते महाराज, तेव्हा जमतं. आता तुम्ही सुद्धा पाहा ना. हो. कोण कोणाला, कोण कोणाला, कोण कोणाला, राजकारण्यांना, सगळ्यांना इतकं बोलत त्यात महाराज, पण कधीच तिच्यावर प्रतिक्रिया देती नाही ती मंडळी, गंभीर राहतात. कृष्णाने सांगितलं एक काम कर, जसं तू मला हाक मारली तुझ्या 2 वेळेला जीवनामध्ये, बरोबर का बारकाईनं थोडंसं. एक, दुर्वासा ऋषी तुला रात्रीचे छळायला आले, हे सगळं माहिती आहे, ते विचारात मी वेळ नाही घालवत, फक्त आठवण करून देतो. 60,000 शिष्यांबरोबर दुर्वासा रात्रीचे तुझ्याकडे आले. त्यावेळेला तुला दिलेली सूर्यानं थाळी होती. ती थाळी जोपर्यंत तू जेवण करत नाही तोपर्यंत हजारो नाही लाखो आले तरी ती जीव घालायची ताकद त्या थाळीमध्ये होती. पण तू एकदा का जेवण केलं का ती थाळी अन्न द्यायचं बंद करत होती, बरोबर? ठीक आहे. त्या दिवशी दुर्वास तुझ्याकडे रात्रीचे आले, जेवायला मागितले आणि तोपर्यंत म्हणले आम्ही स्नान करून येतो. आणि ते स्नान करायला गेले. धर्मराजा सर्वांना तू ते सांगितलंच का दुर्वास जेवायला आलेले, जेवणाची व्यवस्था काही करायला पाहिजे. पण थाळी धुवून ठेवलेली होती आणि दुसरा काय बाजार हाट करायला 12 गाव पिंपरी जवळ नव्हती.
कुठं करणार बाजार हाट? याच्यातही महाराज एक शंका आहे मला, महाराज एक थोडीशी गोष्ट. दुर्वास रात्रीचे आले, हे बरोबर ना? तुम्ही जे ऐकलंय त्याच्यात काही असलं तर गप्पा मारा, काही नाही त्याला. एक सांगू तुम्हाला, रात्रीचे आले तर रात्रीच्या वेळेला रात्री 12 ते 3, नीट आहे का? रात्री 12 ते 3 या वेळामध्ये आपल्या लोकांकरता पर्वकाळ सोडून, नीट आहे का, पर्वकाळ सोडून स्नान निषिद्ध आहे. हे राक्षसी स्नान म्हटलं जातं. आणि याला मी पुरावा दिला आणखीन. या कालावधीमध्ये एकदा चुकून थोडासा भ्रम झाला आणि नंद बाबा यमुनेमध्ये स्नानाला गेले. त्यावेळेला नंद बाबाला वरून लोकातली लोक घेऊन गेली होती, कारण त्यावेळेला ही आमची वेळ आहे आंघोळीची. मग हे जर गेले असतील पहाटे, तर यांची स्नानं उरकेपर्यंत सकाळचा दिवस तर उगवला असेल का नसेल उगवला? बरं, पहाट झाली, आणि पहाट झाल्याच्या नंतर जर यांची स्नानं झाली असतील, सकाळी सूर्योदयापर्यंत जर यांचा गंध तिलक वगैरे सगळं जर झालं असेल, तर तोपर्यंत दुसरा दिवस उगवला होता की नव्हता उगवला? मग दुसरा दिवस उगवल्याच्या नंतर थाळी अन्न देणार होती का नव्हती देणार? कधी आपण बारकाईने विचार केला? पण असो, जी लीला असेल ती. आणि मग त्यावेळेला तू अर्ध्या रात्रीला मला आळवलोच, बोलवलं, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, तू आमचा कैवारी, आले विघ्न नेवारी. त्यावेळेला आलो का नाही मी? म्हटलं हो आलोस. दुसरी वेळेला ज्यावेळेला तुला दुःशासन साडी धरून ओढत होता आणि तुला नग्न करायचा प्रयत्न करत होता, हो महाराज, त्यावेळेला आलो का नाही? म्हटलं मी तुझ्या मदतीला. म्हटलं आलास ना. आलास पण उशिरा आलास. हो, टॉम्पा दिलास थोडासा. हो, आला पण अरे उशिरा आलो, त्याला मी काय करणार? हो, तू हाक मारताना मला शब्द वापरला होता, द्वारका वासिन कृष्ण. त्यावेळेला मी तुझ्या जवळ होतो. मग जवळ होता, मग माझी बेइज्जत होता ना, तू पाहत का होता? पाहू नाही तर काय करू? जोपर्यंत तुला तुझ्या हातावर भरोसा होता आणि तुझ्या हातानं तू साडी धरून ठेवलेली होती, तोपर्यंत मला बीच में चांद भाई घुसायचा काय अधिकार नव्हता. जेव्हा तू हात सोडून दिले आणि माझ्यावर भार टाकला, तेव्हा मी द्वारकावासीनं होतो का? त्यावेळेला हस्तिनापूरवासी होतो. मला तिथून द्वारकेला जावं लागलं, द्वारकेवरून परत यावं लागलं. तेवढ्यात एवढा वेळ गेला. बरं, ते जाऊ दे. तुझ्या प्रत्येक हाकेला मी मागे पुढे उभा राहे सांभाळीत. तुझे 5 मालक इथं बसलेत. बा ऐकलं असेल तुम्ही, कधी नसेल ऐकलंय. 5 मालक इथं बसले. या 5 जणांना विचार, हे जेव्हा द्यूत खेळायचं ठरलं, द्यूत कळलं ना, ते सारीपाठ, हो, फाशी टाकायची, त्यावेळेला यांनी मला विचारलं कोणी? प्रत्येक गोष्ट मला यांनी विचारून जर केलेली आहे, तर द्यूत खेळायला बसताना यांनी मला विचारलं होतं का? विचार त्यांना, का मी द्यूत खेळू का? द्यूत खेळण्याचा परिणाम काय होईल वगैरे वगैरे. माझी सल्ला घेतला होता माझा? बरं ठीक आहे, घेतला नव्हता. द्रौपदी ऐक, ते 5 जण ऐकत होते. हे तेवढी चूक झाली आपली, विचारायला पाहिजे होतं. दुसरी चूक, दुर्योधना आणि कौरवांच्या आणि पांडवांच्या मध्ये दोघांमध्ये फासे फेकले जाणार होते. आता त्या अटी काय काय लागल्या होत्या सगळ्यांना माहिती आहेत. राज्य दिलं, सगळं दिलं, सगळं दिलं, 12 वर्षाचा वनवास, अज्ञातवास वगैरे वगैरे. दुर्योधन खेळायला बसला होता. फासे टाकायला कौरवांच्या बाजूने दुर्योधन बसला होता का? शकुनी बसला होता का? सॉरी, दुःशासन बसला होता का?
भावांमधला 100 भावांमधला एकही कौरव फाशी टाकायला बसला नव्हता. नीट आहे का? त्यानं त्याच्या वतीनं त्याचा मामा शकुनी फाशी फेकायला निवडून दिला होता प्रतिनिधी. बरोबर ना? मग जर कौरवांना त्यांचा मामा प्रतिनिधी म्हणून जर दिला जातोय, तर ज्यावेळेला द्यूत खेळायचंच ठरलं, एकतर मला विचारलं नाही आणि विचारलंय त्यावेळेला जर यांनी एकच निर्णय 5 भावांनी घेतला असता, जसा तुझ्याच्या कौरवांच्या वतीनं शकुनी फासे फेकील, तसा आमच्या 5 पांडवांच्या वतीनं कृष्ण फासे फेकील. हे म्हणू शकत होते का नव्हते? मी तुम्हाला 5 पांडवांना माझी योग्यता माहित होती का नव्हती? आणि सांगू द्रौपदी तुला, जर कधी मला फासे फेकायला जर शकुनीच्या समोर पांडवांच्या वतीनं जर बसवलं असतं, जगामध्ये असून कोणता असा माईचा लाल जन्माला आलेला नाही का मी टाकलेला फासा तो पलटू शकल म्हणून. आहे कोणी जन्माला आलेला अजून तरी? तुमचं काय मत आहे? त्याचे फासे कोण पलटू शकतो? आपण सगळे प्रयत्न करतो. एखादा माणूस आजारी पडला, ॲक्सिडेंट झाला वगैरे वगैरे सगळं झालं, धंदा टाकला, सगळं नुकसान झालं वगैरे वगैरे वगैरे, तोपर्यंत आपण लाख प्रयत्न करतो. डॉक्टरला सांगेल नाही हो, हे इंजेक्शन लागलं तर ते द्या, ऑपरेशन लागलं तर ऑपरेशन करा, लाख प्रयत्न करतो. आणि माणूस गेल्याच्या नंतर त्याला विचारल्याच्या नंतर तोच म्हणतो, महाराज शेवटी देवाची इच्छा आहे. त्याच्या इच्छा पुढं आपल्याला थोडं जाता येतं. मग जर जगाचा सगळा खेळ त्याच्या इच्छेवर चालतोय, तर 5 फासे टाकायचा खेळ त्याच्या विरुद्ध चालेलच कसा महाराज? आणि म्हणून फासे जर जीवनातले जर टाकायचे असतील, खेळ खेळायचे असतील, तर त्याच्या खेळानं खेळ जर आपण खेळलो ना, तर महाराज जीवनामध्ये डाव आपल्या कधी अंगावर येऊ शकत नाही. अजून त्याच्यातलं चला रामायणातलं उदाहरण देतो. विठाला 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 आता याच्यातली बरीचशी लोक आहेत महाराज परमार्थ. आता माझ्या अगोदरचे छबुनाना वगैरे तुम्ही सगळे कितीतरी अगोदरचे परमार्थ ऐकणारी माणसं आहेत. आता जर तुम्हाला एक प्रश्न विचारला महाराज, खरं सांगा, रामायण जे घडलं, रामायण हे 2 मिनिटं थांबणार आहे महाराज. मी गुळ लागला तर इकडून न्या. आहे का तिकडं? नाही नाही, मला काम नाही त्याचं. रामाला वनवास झाला असेल, सीतामाई पळवली गेली असेल वगैरे वगैरे वगैरे. याला मुख्य कारण बापू, लोकांच्या समोर फक्त आणि फक्त कैकई दिसते. कैकईचा याच्यात काहीच रोल नाही महाराज. कसं येईल तुमच्या लक्षात येईल पा. अगदी थोडस मागे जातो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भगवान रामाचा अवतार विष्णूचा, भगवान लक्ष्मणाचा अवतार शेषाचा. बरोबर ना? बरोबर. एकदा काय झालं, 2 गोष्टी डोळ्यासमोर आणा थोड्याशा, म्हणजे तुम्हाला अट्टहास कळेल. हे सगळं कशासाठी अट्टहास केलाय हा. भगवान विष्णू एक वैकुंठपती आहे एक भाग, आणि दुसरा आहे तो शेषशाही भगवान म्हणतात त्याला. समुद्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल, भगवंतानं सापाची शेषाची शय्या केलेली अंथरून त्याच्यावर झोपलेला आहे. सापानं वरून फणा धरलेला आहे सावली करता, आणि लक्ष्मी त्याचे पाय चेपते. हे तर पाहिलं का नाही दृश्य? जे पाहिलेलं असलं ते बा. असा एक शेषाचा विष्णूचा अवतार आहे. आणि त्या शेषाला 2 कन्या आहेत. 2 कन्या. काय झालं होतं माहिती का? एकदा
लक्ष्मी माता पाय चेपत चेपत जे बसली ना, पाय चेपत होती इकडं आणि पाहत होती भगवान विष्णूकडं. आणि महाराज भगवान विष्णूकडं पाहिल्याच्या नंतर एक दुसरी गोष्ट सांगू का महाराज, कुठल्याही स्त्रीला दुसऱ्या बाईचं किंवा दुसऱ्याचं स्वरूप कधीच श्रेष्ठ वाटत नाही आपल्यापेक्षा. हो. आणि महाराज ए बाळांनो, बसा बसा बसा, खाली बसा 2 मिनटं. माझं चित्त पांगल असं नका करू काही. हो, काय सांगत होतो तुम्ही? विष्णूकडे लक्ष गेलं. आणि विष्णू जो आहे महाराज, लक्ष्मीची पापणीच पडेना. आज विष्णूला पाहता पाहता कोणाला होत असं एखाद्या दिवशी पाहता पाहता तिची पापणी पडेना. का पापणी पडत नाही? कारण एवढं ते सुंदर त्याचं रूपडं पाहता पाहता राजस सुकुमार, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशीतळा लोकनीया, रवी शशीतळा लोकनीया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, एवढा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी काळा लोपलिया, एवढा सुंदर आज. आणि लक्ष्मीलाच वाटलं आज माझीच बाबाला दृष्ट लागणार. हो, जसे या माता मावल्या नाही का, सो बारीक पोरग जर न्हाणलं आणि त्याला सगळे एखादा का होईना पण काळाट चांगलं असते, गोरं गोमट, परंतु परत त्याचं तोंड काळं करतात. त्या नाही करती. काजळाचा टिकला लावताना का बरं? हा, दृष्ट लागू नये म्हणून. आणि मग आता याला दृष्ट लागणार, मग काय करावं? त्या शेषाचाच एक छोटासा अंश निर्माण केला त्याच्यातलाच. कारण अनंत रूपे अनंत वेशानं तो नटलेला आहे महाराज. आणि त्याच्यातला एक बारीकसा काळा बारीकसा नाग घेतला, बारका नाग. आणि तो नाग घेतला आणि दृष्ट लागू नये म्हणून त्याच्यात दंडात बांधला. एका पुराणात अशी कथा येते. कुठं बांधला? दंडात बांधला. इथं दंडात. हे शास्त्रामध्ये मला तो दृष्ट लागू नये म्हणून तो काळा नाग धागा म्हणून तिनं दंडात बांधला लक्ष्मीनं, याचा पुरावा सापडतो. परंतु बापू बरेच जण पायात काळा बांधतात धागा, त्याचा काय पुरावा अजून सापडला नाही. आमच्या रामभाऊला विचारा ना. पायात बऱ्याच जणांचे आहे. बघा तुम्ही, आपल्यात एखादा असेल कोणतरी. हा नाही, इकडं कसं असेल, आता काय वय राहिले का दृष्ट लागायचं? आणि त्याला इतका करकचून बांधला, बघा विनोद म्हणून नाहीये. आणि त्यावेळेला त्याच्या डोळ्यातून 2 थेंब पडले, पाणी आलं डोळ्यात. या एका डोळ्यातून हे एका डोळ्यातून पाणी आलं. आणि त्याचे 2 थेंब पडले. जसं शिवपुराणात आपण ऐकतो ना,
भगवान शंकराच्या डोळ्यातून 2 थेंब पडले आणि त्याच्यातून रुद्राक्षाचं झाड निर्माण झालं. हे तर ऐकलं असेल ना कुठेतरी. ठीक आहे. डाव्या डोळ्यातून 1 थेंब पडला आणि उजव्या डोळ्यातून 1 थेंब पडला. पण गंमत अशी झाली महाराज, ते भगवंताच्या डोळ्यातले अश्रू होते, शेषाच्या डोळ्यातले अश्रू होते. ते काय तुमचे आमचे अश्रू आहेत का? नकली अश्रू. याला लोचन म्हणतात, अधिक याला नयन म्हणतात. आपण मराठी भाषेमध्ये त्याला डोळे म्हणतो. हो, संस्कृत भाषेमध्ये त्याला चक्षु म्हटलं जातं, है ना, डोळे. आणि म्हणून डाव्या डोळ्यातून एक जो पाण्याचा थेंब पडला आणि त्याच्यातून जी मुलगी जन्माला आली त्याला लोचनातून पडली म्हणून तिचं नाव सुलोचना ठेवलं. आणि इकडच्या नयनामधून एक मुलगी जन्माला आली, तिचं नाव सुनयना ठेवलं. पाहता या मुलींचा सांभाळ करणं किंवा यांना मी पुढे यांचं विवाह करणं, यांची जबाबदारी घेणं. भगवान विष्णूने सांगितलं, शेषा, या तुझ्या 2 मुली आहेत ना, ह्या 2 महापुरुषांना दिल्या जाणार आहेत भविष्य. आणि त्या मुली लहानाच्या मोठ्या झाल्या आणि मोठ्या झाल्याच्या नंतर यांचं संगोपन मी करील. भगवान विष्णूने जेव्हा त्याला वचन दिलं, लहानाच्या मोठ्या झाल्या आणि थोरली जी कन्या होती उजव्या डोळ्यातून आलेली सुनयना, ती जेव्हा लग्नाला आली तेव्हा मिथिलेचा राजा जनक, त्याचं ओरिजिनल नाव आहे शिरध्वज. जनक ही पदवी आहे आणि शिरध्वजाला सुनयना दिली. हो, ती सीतामाईची आई आहे पुढे. कितपत डोक्यात बसते ते. आणि नंतर पुन्हा सुलोचना लग्नाला आली आणि सुलोचनेचं लग्न कोणाबरोबर करायचं. आणि बऱ्याच वेळेला असं होतं, आपल्या लोकांना एक रोग लागलेला आहे. आपल्या घरात जर मुलगी असेल ना, तर ती सर्वसामान्य गरिबाला नाही द्यायला पाहतो. आपल्यापेक्षा चांगला मालदार गडी पाहिजे, मोठा मालदार पाहिजे. मला अजून हे लग्नांचे गोष्ट काय कळलं नाही महाराज. लोक येतात, विचारतात, सांगतात, महाराज काय एखादा मुलगा चांगला आहे, चारित्र्य संपन्न आहे, सगळं काही आहे, आणि मग तो नोकरीला आहे, चांगला पगार आहे, चांगला भरपूर 70-80 हजार रुपये पगार आहे, राहायला घर आहे, सगळं आहे. आणि ते मुलीवाले बघायला आल्याच्या नंतर सगळं त्यांना पसंत पडतं. हो, मुलगी पण जॉब करते. आणि मग ते मुलीवाले विचारतात त्या पोराच्या कडच्यांना, जमीन किती आहे का नाही विचारती. हा, मग याच्यातले आपल्यातले काय भाग नसतील असं काय समजू नका. हा, आता तो पोरगा नोकरी करतोय, त्याची आईबाप नोकरी करतात, त्याची होणारी बायको तीही नोकरी करणारे, मग जमीन कशाला पाहिजे. तुमचा काय उद्देश काय. हो, आमच्याकडे काल परवा आहे महाराज, पोरीचा बाप नाही पोराचं बाप असं खंबीर असतात महाराज. वारकरी होतं, चांगलं कट्टर वारकरी, त्याच्या पोराला पोरगी पसंत झाली, त्यांनाही पसंत झालं आणि त्यांनी सांगितलं, म्हणले मुलगा पसंत आहे. कमीत कमी 2-2.5 लाख रुपये चौघांचे घरात येतात, आईबापाचे आणि पोराची. त्याची बहीण आहे एक, एवढे पैसे घरात येतात. ते कोण शेत्या करणारे महाराज. आणि त्याला विचारलं, म्हणजे शेती किती आहे. तो बाप इतका समंजस होता महाराज, वारकरी होता. तो म्हणला, ठीक आहे, आम्ही करायला कोणी जात नाही, कधीतरी यात्रेला गावाला उत्सव असतो, यात्रा असते, तेवढे 2 दिवस आम्ही जातो. घरसुद्धा वर्षातून एकदा आम्ही उघडतो. जर तुमच्या मुलीची शेती करायची इच्छा असेल तर लग्न व्हायच्या अगोदर महिन्याभरात 5-10 एकर मी घेऊ शकतो, एवढी ऐपत माझी आहे. तिला विचारा, म्हटले किती जमीन ती करू शकते, तेवढी जमीन तुम्हाला आम्ही 15 दिवसात घेऊन दाखवतो. हां, आणि मग पोरीकडचे म्हणले, आमची पोर काय शेतात जाईल काय. मग ती काय इकडे बिरोबाच्या भिकाबाबाच्या मंदिराला दान करायची काय. नाही, मग घ्यायची कायसाठी घ्यायची ती, कायसाठी घ्यायची महाराज. लक्षात ठेवा, जुने याच्यातले कितीतरी आज सधन माणसं असतील महाराज,
आई वडिलांच्या काळामध्ये त्यांच्या काळात काही नव्हतं, परंतु त्यांनी त्यांच्या कर्तबदारीनं आज ती मोठी झालेली आहेत कितीतरी. आणि कितीतरी असं महाभाग तुम्हाला पाहायला मिळतील. बाप जादाची गडगंज संपत्ती होती, पण कार्ट्याने आज काही ठेवलेली नाहीये. हो, असे काय कितीतरी पाहायला मिळतील महाराज तुम्ही. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो महाराज, नेहमी सांगत असतो काय, मुलाची संपत्ती आणि घरदार पाहून आणि बडेजाव गाड्या घोड्या पाहून नका पोरी देत जाऊ. त्याचे संस्कार पाहून तिथं मुली देत जा. का गेल्याच्या नंतर ते तिथं त्याला आपल्या जीवनाचा प्रवास चांगला करतील. आणि म्हणून ही सुनय ना दिसायला अति सुंदर होती महाराज, अति सुंदर. चला आपला मुद्दा तिथे. आणि म्हणून मोठ्याला कोणाला द्यावी, त्यावेळेला जगातला सगळ्यात मोठा माणूस कुबेर. आणि कुबेराचा भाऊ इंद्र, देवांचा राजा येतो, स्वर्गाचा राजा. आणि त्याला एकुलता एक पोरगा होतं, त्याचं नाव होतं जयंत. हो, माफ करा पण कार्ट मोठ्याच आहे पण अवगुणी आहे. इंद्राचं कार्ट आहे. कार्ट म्हणतोय मी, पोरगा नाही म्हणत महाराज, पण अवगुणी आहे. कशावरून कशावरून छबना ना, कशावरून अवगुणी आहे? चित्रकूट पर्वतावर सीतामाईच्या पायाला चोच मारायला कोण आलता? नाही कळलं? हे ऐकायला कठीण जातं का तुम्हाला? 2-3 करमणुकीच्या गोष्टी सांगू का? हा, करमणुकीच्या कीर्तनांमध्ये जास्त नादी लागत नका जात जाऊ. हा, आता करमणूक करणाऱ्यांच्याच करमणुकी कशा चालल्या जरा नीट बघत चला. अवघड होतंय महाराज, लोक शा घालायला लागली आता. हो, विठाला 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 मर्यादा कधीही तोडू नये महाराज, कधी तोडू नये. निवार झालेला वाघ. मग अशीच कोणतरी बापू का कोणतरी म्हणतात ना, म्हणले वावरले कडक आल्यात म्हणले यंदा. आता ट्रॅक्टर निघालेत म्हणून सोडून द्या. पहिले 4-4, 6-6 बैलाचे नांगर चालायचे, बरोबर का नाही? हो, आणि अशी वावर कडक यायची, हे असलेली किटाडं निघायची मोठाली. बैलांच्या खांदाला त्रास होतोय. नीट आहे का वाक्य, तुमच्यातलं देतोय मी तुम्हाला. बैलांच्या खांदाला या कडक वावरामध्ये त्रास होतोय म्हणून कोणी वावर नांगरायची ठेवलीत का? उलटा नांगरावर गडी बसवला वर, का नाही बसवला? हो, वर नांगर आला नाही पाहिजे, किटाड्याच्या किटाड्या निघाली पाहिजेत. कारण जेवढी किटाडं निघतील आणि जेवढं रान हवा तापल आणि हवा पिल तेवढं पीक. हा, पण आता किटाडं काढणारं राहिलंच नाही. आता फक्त फनपाळीवर चालले. बस रोटर मारायचं आणि फनायचं, रोटर मारायचा फरायचं, तेवढ्यात तुम्ही सुखी येत आणि खुश येत. ना जमिनीचा पोत सुधरत ना काही आहे महाराज. आणि म्हणून जयंत त्याला मुलगी द्यायचं ठरवलं शेषानं. नाही मोठ्याच आता स्वर्गाचा राजा इंद्र. आणि गंमत अशी झाली, हे लंकेत कळलं का शेषाला एक अतिशय सुंदर मुलगी, अतिशय सुंदर मुलगी. आणि ती आपण मागितली तरी मिळणार नाही. विचार केला मेघनाथानं, मेघनाथ नीट आहे का? आणि म्हणून त्याला कळलं आणि त्यानं ती पोरगी पळून आणली. कोणी? शेषानं. कोणाची पोरगी? मेघनाथानं आणली. कोणाची पोरगी? शेषाची. काय नाव तिचं? हा, बस 2-4 जणांची ध्यानात राहायचं, बस झालं. म्हणजे ही परंपरा आहे. त्यामुळे आता एखाद्या पोराने एखाद्याची पोरगी पळून नेली तर नाव ठेवायची काही गरज नाहीये. पण नेणाऱ्या पोरांना माझं चॅलेंज एवढंच आहे, नेऊन न्यायचे असेल तर गरीबाच्या घरातली नका नेऊ. कोणाच्या घरातली न्या? हा, मगच कल्याण आहे. ना तर गरीबाक काय नेऊन मारणार आहे? हो,
तेच पुढच्या परत तुम्हाला बियाला पैसे मागायला येईल इकडे तुमच्याकडं महाराज. आणि हे जेव्हा त्यांना समजलं का शेषानं सुलोचना मेघनाथानं सुलोचना पळवली, मेघनाथानं सुलोचना पळवली. शेषानं भगवान विष्णूला विचारलं, माझी कन्या मेघनाथानं पळवली. ते म्हणले एक काम कर, पहिला शब्द ध्यानात राहिला असेल तर, मेघनाथाला मारणं एवढं सोपं नाही शेषा. तुला 12 वर्ष तपश्चर्या करावी लागेल. तपश्चर्या केली. भगवंत ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि वर माग म्हणून सांगितलं महाराज. आणि वर माग म्हटल्याच्या नंतर मला अशी शक्ती दे का जेणेकरून मी मेघनाथाचा वध करील. हे कुठून कुठं हे गेले, ही निमित्त मात्र काही आहे महाराज इकडं. हो, मंदिरं बांधणाऱ्यांनी बांधली, घरं बांधणाऱ्यांनी बांधली महाराज, नारळ फोडायला दुसरंच असतात. विठाला 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 इकडं मेघनाथाला कळलं का शेषानं तपश्चर्या केलेली आहे आणि मला मारण्याचा संकल्प केलेला आहे. आता यानं इतकी तपश्चर्या केली महाराज. कोणी? मेघनाथानं. आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं. आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं सांगितलं वर माग. ध्यानात आलं पहिलं, यानं प्रतिज्ञा केली मारायची. यानं मागणं मागितलं मला मृत्यू नकोय. त्रैलोक्यात सुद्धा मला कोणाच्याही हातून मृत्यू नको, माणूस नको, नाग नको, कोणी नको, कोणाच्याही हातून मृत्यू नको. ब्रह्मदेवानं सांगितलं मी तुला चिरंजीव बनवू शकत नाही. का नाही बनवू शकत? कारण मी चिरंजीव नाही ना. हा, या विठाला 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 मी चिरंजीव नाही तर तुला चिरंजीव बनवणार कसा? पण मला मृत्यू नकोय. मग तुला मृत्यू नकोय तर तुला तुझा जीव कसा वाचवायचा ते तू ठरव आणि जे मागायचे ते माग. तुझे आहे ना. आणि मग वरदान मागताना तपश्चर्या पूर्ण झाल्यावर वरदान द्यावंच लागतं. तो भस्मासुर असू द्या, नाहीतर मग तो हिरण्यकश्यप असू द्या, नाहीतर तो रावण असू द्या. यानं बेट्यानं वरदान काय मागितलं? इंद्रजिता तोपर्यंत मेघनाथच येतो. जे कोणीच जगात करू शकणार नाही असं वरदान मी मागतो. काय? जो 13 वर्ष झोपणार नाही, जो 13 वर्ष अन्न पाणी ग्रहण करणार नाही आणि जो 13 वर्ष आपल्या पत्नीचं तोंड पाहणार नाही, असा जर कुणी जन्माला आला तर त्याच्या हातून झालं तर माझा मृत्यू, नाही तर मग कोणाच्याच हातून नको. कारण त्याला माहिती 13 वर्ष उपाशी कोणी. हो, आता बरेच जणांनी हा विचार करून आले असतील, कीर्तनाला 12:30 वाजतील, थोडंसं काहीतरी पोटात घालून आले असतील ना. हो, उशीर होणार आहे. हो, साधं कशाला एखाद्याच्या मयतीचा निरोप येऊ द्या. मयत किती वाजता आहे ती बायकोला म्हणते पटकन 2-3 घास वाढ बरं पटकनी. अहो तुम्हाला माहितीला जायचे ना, तुला किती टाइम लागतोय, काय लागतो. नाही, हे आमच्या इकडे सांगतो, तुमच्या इकडे नाही.
इकडं माणसं चांगली आहेत महाराज ही आज जातात इकडे पण थोडंफार आपलं तब्येतीची काळजी घेत जा. आता जे जाऊन नाही गेलंय तिथं काय त्याला उपाशी गेलं काय तसं गेलं का काय फरक पडणार आहे महाराज तिथे. 13 वर्ष जो अन्न पाण्या वाचून राहील लक्षात घ्या. दुसरी गोष्ट जो 13 वर्ष झोपणार नाही आणि जो 13 वर्ष आपल्या पत्नीचं तोंड पाहणार नाही असा जर कोणी जन्माला आला तर त्याच्या हातून मला आला मृत्यू तर ठीक. हो कारण त्याला माहिती असं शक्यच नाही. एवढा दम धरणारा गडी कोण आहे. हो महाराज याच्यातल्या जुन्या जेवढ्या माझ्या माता मावल्या आहेत ना 60 उलटून गेलेल्या. हो तुम्ही आखाडाला गेल्यावर श्रावण पाठी घेऊनच येत असाल त्या टायमाला बरोबर ना आजी. आखाडाला गेल्यावर यायचं कधी परत नागपंचमीला श्रावण पाठी घेऊनच यायचं. आता किती दिवस त्यात हा हो भले ती 4-5 दिवस जरी राहत असेल ना तो महाराज त्याच्या तास तास फोन चालवतो. हो आणि म्हणतो बायकोचं तोंड पाहिजे ना ते व्हिडिओ कॉल लावितात. बरोबर आहे ना. नाही तुम्ही तसे आहेत असं मी म्हणत नाही पण बाकीच्यांचं तर पा तथास्तु ब्रह्मदेव म्हणाले. आता हे ऐकलं तिकडे शेषानं ऐकलं भगवान विष्णूने ऐकलं सगळं झालं म्हणलं आता. हो कारण त्याच्यामध्ये भगवंतानं सांगितलं आता याच्याकरता आपल्याला अवतार घ्यावा लागेल. अवतार हो आणि मग तुझी प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी निगडाय का मेघनाथाला मारायचे ही प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी अवतार घ्यावा लागेल. आणि तिसरी गोष्ट अशी आहे त्यानं जे वरदान मागितलंय ते तुला अवतारात पूर्ण करावं लागेल. हे ठरलं. त्याच्यानंतर रावण कुंभकर्णांचाही जन्म झाला. ते जय आणि विजय आहेत त्यांना शनकादिकांनी शाप दिला. पुढे यांचा जन्म झाला. पुढे भगवान राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्नाचाही जन्म झाला. आपल्याला ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. आणि मग पुढे राजा दशरथाच्या घरी भगवान राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ब्रह्म परमात्म्याचा अवतार झाला हे विश्वामित्रांना कळलं. विश्वामित्र वयाच्या 15व्या वर्षी रामाला नेण्यासाठी आले. त्यांच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी मारीच आणि सुबाहू त्यांचा यज्ञ होऊ देत नव्हते. दोघांना बरोबर घेऊन गेले. यज्ञ केला. हो सुबाहूला मारला आणि मारीच्याला मारला नाही. त्याला बिगर फण्याच्या बाणानं 100 योजन त्याला समुद्राच्या कठाला फेकला. कारण भगवान रामाला माहिती आहे हो याचं अजून पुढं काम आहे. कोणाचं मारीचेच. विठाला विठाला उडाला 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 आता एक दुसरी गोष्ट इथं अजून एक गमक आहे बरं का मोठं. मी जरा ही बारकाईने अद्भुत रामायण कबंध रामायण पहा. तुम्ही आत्ता शिन्नरला जाऊन यायला एखाद्यानं जर मोटारसायकल एखाद्याची मागितली इमानदारी सांगा हो अर्जंटमध्ये मागितली मला शिन्नरला जाऊन यायपुरती मला मोटारसायकल दे. तो शिन्नरला गेला त्याचं काम झालं घरी आला. हो घरी आल्याच्या नंतर आपला व्यवहार काय सांगतो महाराज ज्या तुझं काम झालंय ना तुझं काम झाल्याच्या नंतर तू ज्याची मोटारसायकल आणली त्याची नेऊन दिली पाहिजे का ठुली पाहिजे. व्यवहार हा व्यवहार. हो आता जो गमन गट येतो म्हणून हो मग आता यज्ञाचं काम झाल्याच्या नंतर यज्ञ झाला. मारे सुबाहू मारला मारीच्याला लांब फेकून दिला. सगळं झालं. आणि मग आता राम आणि लक्ष्मणाला यज्ञाकरता जर आणलं होतं तर यानं ही दोन्हीही मुलं विश्वामित्रांना अयोध्येला नेऊन घालायला पाहिजे होती. का नाशिकला जायचे म्हणून मोटरसायकल घेऊन जायची 2 दिवस नाही महाराज.
ह्या दोघांना घेऊन ते जनकपुरीला गेले सीतेच्या स्वयंवराला. याला राजा दशरथाची परवानगी नव्हती. आणि हे नीट ऐका आता, हाच विश्वामित्र बाबा यानं भगवान रामाचे एक पूर्वज होते, त्या पूर्वजाचं नाव होतं राजा हरिश्चंद्र. आणि त्या हरिश्चंद्राच्या राज्यामध्ये हा गेला बाबा आणि तिथे स्वप्नामध्ये राज्य मागितलं. त्याची वाताहत केली, कथा सगळ्यांना माहीत आहे. आणि नंतर तारामती एकीकडं, रोहित एकीकडं आणि राजा हरिश्चंद्र एकीकडं. डोंबाच्या घरी त्याला पाणी व्हायला वगैरे वगैरे लावलं. थोडक्यात म्हणजे त्याच्या संसाराची वाताहत केली. संसार मोडला की नाही राजा हरिश्चंद्राचा? कोणी मोडला? मग याचं धर्मशास्त्र असं सांगतं, मी अनेक काल्याच्या कीर्तनांमध्ये सांगितलं असेल महाराज, एखाद्याची वस्तू आपण एखाद्याला जर वेळेवर देऊ शकलो नाही, एखाद्याचे पैसे आपण दिलेल्या बोलीप्रमाणे जर देऊ शकलो नाही, तर त्याचा गुन्हा लागतो आणि त्याच्या 3 पट द्यावा लागतं ते, तेव्हा तो गुन्हा आपला दोष निवारण होतो. राजा हरिश्चंद्राचा संसार मी मोडला, याचं दुःख माझ्याकडं आहे, याचं दोष माझ्याकडं आहे आणि म्हणून माझा यज्ञ पूर्ण होत नव्हता. लक्षात ठेवा, आज बरीच लोक जी संकटामध्ये आहेत ना, समजायचं अंतःकरणाला साक्षीला ठेवून पाहत चला का माझ्यापासून कोणाच्या तरी संसाराची हानी झाली का. हो, कोणाचे लेकरू नांदत असेल, एखाद्याचं काय जुमत असेल, घडत असेल, तिथं जर आपण कधी बिबी कालावले असतील ना, तर निश्चित समजावं का त्याची गदा आपल्या संसारावर येणार आहे एक ना एक दिवस. देर आहे लेकिन अंधेर नाहीये. आणि म्हणून याच्यातून उतराई होण्यासाठी एकाचा मोडलाय तर मी दोघांचं लग्न करून पाठवून देतो डबल. हो, अजून एक पद्धत होती आमच्याकडे, तुम्हाला तुमच्याकडे होती की नाही? आता हा सीजन आहे ना, हा हरभरा पेरायचा सीजन आहे. पहिले आमच्याकडून लोक यायचे, आता घरी असताना आम्हाला घरी यायची त्यावेळेला, आम्ही पाहायचं. हो, आणि मग यायचे ना, मग तो हरभरे असायचे घरी, 2-4 पोती भरलेले असले ना, मग ती समोरचा एखादा सर्वसामान्य शेतकरी यायचा आणि तो आईला आमच्याकडे तिकडं म्हणायचा तो, हो 2 पायले हरभरे द्या. माझं निघाल्यावर मी किती देणार? हा, मग तो बरोबर आहे, तुमचं आमचं सारखंच आहे की त्याला वाढ म्हणतात. तो वाढ 2 पायल्या घेऊन जायचं आणि देताना एकाचा संसार मोडलाय, आता कितींचा जोडून देणार? दोघांचा. राम लक्ष्मणाला घेऊन गेले, तिथं गेल्याच्यानंतर त्यांचे विवाह झाले वगैरे वगैरे वगैरे. हो, आता आणखीन मग हे वराड आल्याच्या नंतर भरत शत्रुघ्न यांचे विवाह त्याच्यामध्ये झाले, सगळं काही झालं. हो, आणि त्याच्यानंतर वयाची 15 वर्षे होती भगवान रामाची, लक्ष्मणाची, दोघांची पण. आणि मग 12 वर्ष अयोध्येमध्ये राहिली ही मंडळी. आणि 12 वर्ष अयोध्येमध्ये राहिल्याच्या नंतर लक्ष्मण सारखं भगवान रामाला म्हणायचे, आपण नक्की आलोय कशा करता? हो, आलोय कशा करता? इथं राज्य भोगायला आलोय, इथं मजा मारायला आलोय. हो, आणि आलोय ते आपला पत्ता सुद्धा सांगितलाय, आम्ही वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासे, कोणीले ऋषी राजभागवंताला. आम्ही वैकुंठवासी आपल्याला. बोलिले जे ऋषी, कोणते ऋषी? बोलिले वाल्मिक तैसेची करी, बोलिले वाल्मिक तैसेची, बोलिले वाल्मिक तैसेची करी, बोलिले वाल्मिक तैसेची करी. वर्तोनी नाविन नामावली, वर्तोनी नाविन नारायण, वर्तोनी नाविन नारायण. ते ऋषी बोललेले. आणि मग भगवान राम एक दिवस कैकेयीला म्हणतात, कैकेयी अगं आम्ही अवतार कशासाठी धरलाय? आमचा उद्देश काय? राजगादीवर बसवण्याचा?
अरे नाही रामा, तुला तर बाबांना राजगादीवर बसवा असं मी सांगितलंय. माझा अट्टास आहे तुला राजगादीवर बसवावं, कारण त्यांचं वय झालंय. तू राजगादी स्वीकार. महाराज ही अंदर की बात कोणी जाणत नाही महाराज. हो. आणि मग भगवान रामानं तिचं काय केलं माहिती आहे का? हो, आईला पुन्हा पुन्हा विनंती केली. त्या दिवशी आईची त्यांची चर्चा झाली. बाबा तुला राजगादीवर बसवणार आहेत. लक्ष्मणाला दिलेलं वचनाचं काय? आणि मग संध्याकाळी रामाला झोप नाही आली माझ्या प्रभूला. आणि संध्याकाळी झोपच आली नाही म्हणून भगवान राम रात्रीचे उठले आणि शरयूच्या तीरावर गेले. आणि शरयूच्या तीरावर ते फेऱ्या मारत विचार करत होते. फेऱ्या मारत विचार करत, फेऱ्या मारत विचार करत. जा इकडं, जा तिकडं, जा इकडं, जा तिकडं. पहाट झाली. आणि पहाट झाल्याच्या नंतर विश्वामित्र स्नानाला आले. आणि स्नानाला आल्याच्या नंतर महाराज त्यांनी पाहिलं, एवढ्या अंधारामध्ये कोण इथं फेऱ्या मारतोय? दररोज मी स्नानाला येतो इथं कोणी नसते, आज एक कोण आहे? आणि म्हणून जसे जसे ते पुढं आले, भगवान रामाने काय पाहिलं नाही, ते त्यांच्या मस्तीमध्ये होते. रंगला या रंगी. आणि महाराज जवळ आल्याच्या नंतर वशिष्ठांनी पाहिलं तर राम, आणि आवाज दिला रामा. रामा म्हटल्याबरोबर एखादा माणूस खडबडून जागा होतो असे जागे झाले भगवान राम. आणि पाहिलं तर समोर गुरुजी. गुरुजी झाल्याबरोबर श्री संतांची माता चरणावर प्रणाम केला. रामा आज एकटाच आणि एवढ्या रात्रीचा, पहाटे? आणि मग गुरुजींना प्रणाम केला आणि सांगितलं, गुरुजी आईनं मला काल सांगितलंय का बाबा तुला राजगादीवर बसवणार आहेत म्हणून. पण खरं सांगा ना, माझा अवतार राजगादीवर बसण्याकरता झालाय का? रावण कुंभकर्ण मारण्याकरता झाला. वाल्मिकांनी लिहिलेल्या रामायणाप्रमाणे माझा कार्याचा अवतार झालाय. आणि मी 14 ब्रह्मांडांचा नायक. हो, ही 14 ब्रह्मांडांचा नायक हे काय एवढ्याशा अयोध्येचा राजा होण्याकरता अवतार घेतलाय काय मी? मला हे सगळं केलं पाहिजे. आणि मग भगवान रामाला सांगितलं, वशिष्ठांनी एक काम कर, शेषाची प्रतिज्ञा पूर्ण करायची असेल तर तुला फक्त आणि फक्त ती पूर्ण करण्याला मदत कैकेयी करू शकते. कैकेयीकडे जा, तिला प्रणाम कर आणि तिच्याकडं वनवासालाचं निमित्त कर आणि जाण्याचा आग्रह धर. पण एक लक्षात ठेव, असा सहजासहजी बोलू नको. आपल्या रघुवंशाचा एक नियम आहे, प्राण जाय पर वचन न जाय. कैकेयीकडून वचन घे आणि जेव्हा ती वचन देईल ना त्यावेळेला सांग, अरे तिचा भरतावर जेवढं प्रेम नाही त्याच्या 10 पटीनं प्रेम तुझ्या करतोय. डोक्यावर तुझ्या हात ठेवायला सांग आणि तिला वचन माग. वशिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी राम गेले, आपल्या महालात स्नान केलं आणि कैकेयीच्या दर्शनाला गेले. कैकेयीनं आल्याच्या नंतर, रामा आलास? मोठ्या प्रेमानं घेतला. आज कोणीच नव्हतं महालामध्ये. आणि मग कैकेयीनं जवळ बसवला रामाला आणि रामही प्रभू बसले आणि विचारलं, आई एक विचारू का? खरं सांग ना, मला बाबा राजगादीवर बसवणार आहेत, पण माझा अवतार कशासाठी झाला आहे? मी कोण आहे? आणि म्हणून भगवान रामानं महाराज जसं गीतेमध्ये अर्जुनाला आपलं विश्वरूप दाखवलं, माती खाल्ली त्यावेळेला यशोदेला तोंडामध्ये विश्वरूप दाखवलं. मुख पसरोनी दावी मातेला विश्वरूप तयामधी, आई ग आई नाही खाल्ली गमी माती, आई ग आई नाही खाल्ली गमी माती. आणि आज तिसऱ्यांदा इथं दाखवलं कैकेयीला. आणि मग तिनं सांगितलं, रामा बंद कर, बंद कर. माझे डोळे दिपले. आणि मग तिनं ओळखलं हा कोण आहे महाराज, कोण आहे. आणि मग सांगितलं, आई माझा अवतार कशासाठी झालाय. तिनं लक्षात आलं. आणि लक्षात आल्याच्या नंतर मग महाराज तिनं सांगितलं, काही हरकत नाही आहे. पण रामा, कैकेयीनं सांगितलं, तुला लक्ष्मणाची इच्छा पूर्ण करण्याकरता पाठवते. आपला मुकुट मी मागे इथं बोललेलो आहे, कोणाला आठवत असेल बा, कारण रामाचा राजभवनातला मुकुट सुद्धा तिकडे वालीकडं होता. तो मुकुट आणण्याकरता पाठवते. हे सगळं करते, परंतु माझी निंदा लोक नालस्ती करतील. हो, म्हणजे मी फक्त आत्तापर्यंत तुझ्यावर जे प्रेम दाखवलं ते ढोंगी प्रेम होतं. समाज म्हणेल, निदंती नितिनी पुन्हा यदि वास्तुवंतो लक्ष्मी समाविच्छतु गच्छतु वा यथेष्टम
आद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथ प्रविचलन्ति पदं न धीरा विठला विठला आई जगात तू आता माझं विश्वरूप पाहिलं की नाही? मग पाहिलं. मग सांग ना, मी विश्वात आहे का विश्व माझ्यात आहे? ते म्हणले विश्व सगळं तुझ्यात आहे. तुझ्यात आहे ना? मग सांगू तुला, विश्वानं काय तुझी निंदा करायची तेवढी जगानं करू दे. हा राम तुला कधी अंतर देणार नाही हे मी वचन देतो महाराज. आणि मग तिने विचार केला, राम अंतर देणार नसेल तर मला जगाचं तरी काय घेणं पडले महाराज, काय घेणं पडले मला जगाचं. आणि मग तिनं ते धाडस केलं वनवासाला पाठवण्याचं. पण किती दिवस वनवासाला पाठवू तुला? आई मी मागे सांगितलेलं, तुम्हाला जे आठवत असेल ते नीट बघा. पुन्हा पुन्हा मी दळलेलं दळत नाही. तुला भविष्य चांगलं कळतंय मला माहिती आहे. ज्या रावण आणि कुंभकर्णाला मारण्याकरता माझा अवतार झालाय त्यांचं आयुष्य किती राहिले तेवढं बघ आणि तेवढ्याच वर्षाचा मला वनवास मागव. आणि मग ती अंतर्मुख झाली, डोळे बंद केले आणि तिनं पाहिल्याच्या नंतर सांगितलं, महाराज रामा त्यांचं आयुष्य फक्त 14 वर्षाचं राहिले. मग फक्त 14च वर्षाचा वनवास मला माग. मी वालीलाही मारतो, मुकुटही घेऊन येतो, लक्ष्मणाची इच्छाही पूर्ण करतो, रावण कुंभकर्णही मारतो आणि मग मात्र आल्यावर मी जाणार नाही. तू म्हणजेल तसा मी प्रवास करेल महाराज. आणि झालं, भगवान राम वनवासाला गेले. आणि वनवासाला गेल्याच्या नंतर ह्या पुढच्या आता आपल्याला घटना माहितीच. हे फक्त पुढचा मतितार्थ तिच्यातला की काय तेवढा पाहूया. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला आता हे सगळ्यांना माहिती आहे का? पुढे गेले, सुग्रीवाची मैत्री झाली, शबरीची भेट झाली होती. मग सगळी सेना काढल्याच्या नंतर महाराज हे समुद्राच्या तीरावर गेले. तिथं रामेश्वराची स्थापना केली. रामेश्वराची स्थापना केल्याच्या नंतर हे समुद्राच्या काठावर आले. समुद्राला रस्ता मागितला, समुद्रानं रस्ता दिला नाही. ते म्हटले तुमच्याच सैन्यामध्ये नळनीळ नावाची 2 वानर आहेत, त्यांच्या हातून दगडी तरतात वगैरे वगैरे वगैरे. आणि पूल बांधा. आता पूल बांधताना एकावर रा एकावर म वगैरे लिहित होतं, त्याच्यात ती खार येत होती वगैरे 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 बरंच माहिती आहे. आणि एकदा सहज रामानं नळ आणि निळाला विचारलं, महाराज काय विचारलं माहिती का? अरे म्हणले तुम्ही हा पूल बांधताय खरा, पूल बांधल्यावर आपण पलीकडे जाणार ना? म्हटलं हो. पूल बांधून जर तयार झाला, नीट आहे का, पूल बांधून जर तयार झाला आणि कदाचित ही राक्षस आहेत लंकेतली आणि तीच जर आपल्याकडे इकडं लढायला यायचं ठरलं आणि तीच जर या पुलावून आली तर हा असं नाही होऊ शकत का? रस्ता करणारा दुसराच असतो. हो म्हणले रामा आम्ही पूल अशा हिशोबाने केलाय का फक्त त्याच्यावर वानरच जाऊ शकतील, दुसरं कोणी जाणार नाही. म्हणलं कसं काय? असं कसं काय? कारण कळलं का तुम्हाला? अरे जो पूल झाला त्याच्यावरून काय तुमचे ट्रकही जाईल, तुमचे मोटरसायकलही जाईल. नाही नाही, फक्त आपली वानरं जातील, राक्षस नाही येणार. म्हणजे कशावरून? म्हणजे राक्षस मोठमोठाले त्यांचं वजन आहे. आणि तुम्ही कधी पाहिलं का बारकाईनं हे जे दगडी आहेत नाही दगडी, हे दगडी पाण्यावर जे तरंगलेले आहेत ना, याच्यावरून जेव्हा वानरं जातील ना तेव्हा वानरं अशी एकामागं एक असे पाय ठेवत नाही, चालती ती उड्या मारतात. म्हणजे त्यांचा अर्धाच भार दगडावर जाईल. हो, भार पडायला आणि वानर उडायला, भार पडायला आणि वानर उडायला, भार पडायला आणि वानर उडायला. त्यामुळं जरी दगडी खालीवर जरी झाले तरी ते बुडणार. हो, पलीकडे गेले, युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुवेल पर्वतावर सुरू झाल्याच्या नंतर महाराज मग एक 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 करत सगळे आले. सगळे आल्याच्या नंतर आता मी जास्त वेळ तुम्हाला घालवत नाही त्याच्यामध्ये. आणि मग मेघनाथ आला, इंद्रजित. आणि मग मेघनाथ आल्याच्या नंतर लक्ष्मणाचं आणि त्याचं दोघांचं युद्ध सुरू झालं. हो, दोघांचं युद्ध सुरू झाल्याच्या नंतर बिभीषण शेजारी होता. बिभीषणानं रामाला सांगितलं म्हणजे रामा हो
हा विभीषण बलाढ्य आहे, यानं ब्रह्मदेवाकडून शक्ती मागून घेतलेली आहे, याला मृत्यूचं अमर होण्याची इच्छा होती. पण एक सांगू तुला, हा लक्ष्मणाच्या हातूनच मरणार आहे, तुझ्या हातून सुद्धा मरणार नाही. कसं काय झालेला सगळा प्रकार सांगितला. 13 वर्ष लक्ष्मण उपवासी आहे, 13 वर्ष लक्ष्मण झोपलेला नाही आणि 13 वर्ष त्यानं आपल्या बायकोचं तोंड पाहिलेलं नाही. हे माहिती होतं म्हणून लक्ष्मण उपवासी राहिला का रामाने कंदमुळं दिली नाहीत आणि त्याला असं बाजूला पंक्ती भेद केला, दिली नाहीत का? अरे 2 वाटे काढून घेतल्यावर 1 वाटा काढून देत होता माझ्या लक्ष्मणाला, पण लक्ष्मण खात नव्हता महाराज, कारण त्याला माहिती होतं का याला मारायचंय. आणि जर मी माझं व्रत तोडू, आणि मग याचं जे शिर आहे ना, याचं शिर जर कधी लक्ष्मणाचा शिर तोच उडवणार, याचा मृत्यू लक्ष्मणाच्या हातूनच होईल. शिर लक्ष्मण इंद्रजिताचा शिरच्छेद. शिर 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 हा, हे याला डोकेबाज माणसं म्हणतात. आणि खरं सांगू का, ज्याला कोणालाही दुसऱ्याचं का कसंही दुखणं असू दे आणि त्याला शिर धरायला जर सापडली ना का दुखणं बरोबरच होतं. शिर पाहिजे फक्त, शिर. हो, काही काही माणसं नाही का अंगात चमक भरल्यावरती बरोबर हा ते शिर जर लक्ष्मणाचं उडवलं तर तेवढं जमिनीवर पडू नका देऊ. म्हणजे का? मेघनाथाचं तेव्हा याचं शिर जर जमिनीवर पडलं तर त्याला मारणाऱ्याच्या डोक्याचे 100 तुकडे होतील, म्हणजे लक्ष्मणाच्या डोक्याचे 100 तुकडे होतील. 100 तुकडे झाले तर लक्ष्मण जगणार नाही. तेवढं वरच्यावर झेलायला सांगा कोणाला तरी. हे बाजूला उभे होते हनुमानजी, त्यांनी ऐकलं आणि भगवान रामाकडे इशारा केला, म्हणजे काळजी करू नका प्रभू. नजर ने नजर से मुलाकात करली, रहे दोनों खामोश और बात करली. जे बोलायचं ते बोलले म्हणले. हा, विश्वातला कॅच घेणारा पहिला गडी म्हणला मी. हो, आणि मग आज लक्ष्मणाचं आणि मेघनाथाचं युद्ध चालू होतं आणि लक्ष्मणाच्या जवळ 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 दररोज सुग्रीव राहत होता, पण आज हनुमानजी राहत होते. आणि जेव्हा त्यानं एक बाण सोडला आणि एकाच बाणामध्ये इंद्रजिताची उजवी भुजा इथून तोडली आणि शिर तोडलं, पण पाठवलं 2 बाजूला 2 भुजा पाठवली, ती सुलोचनाच्या अंगणामध्ये नेऊन टाकली आणि शिर जे वर उडालं ते हनुमानजीनं पळत जाऊन झेललं. हनुमानजी आता याच्या हातातून कॅच सुटल का? कोणाच्या? हो, ते का काय आपले क्रिकेटर आहेत काय? हा काय पैसे देऊन नेला होता का? त्यांना काय घेणं पडलंय? कॅच सुटलाय नाही सुटला तरी जेवढं ठरलंय तेवढं. हा, बस. कोई जीता कोई हारा. आणि भगवान रामाकडे ती दिलं. इकडं भुजा गेली आणि भुजा गेल्याच्या नंतर महाराज बाहेर कशाचा आवाज झाला म्हणून सुलोचना बाहेर आली आणि तिनं पाहिलं, अरे ही भुजा माझ्या मालकाची दिसते, पण त्यांचा वध कोण करू शकेल? काही तिचा समजेना, तिच्याशी थोडीशी घालमेल झाली आणि मग तिला एक आपल्या पतिव्रता धर्मावर एवढा विश्वास होता महाराज, काय ताकद असेल त्या साधनेची. आणि आतमध्ये गेली, एक कागद आणला, एक लेखणी आणली आणि त्या तुटून पडलेल्या लेखणीच्या हातामध्ये ती लेखणी दिली आणि कागद तिनं खाली धरला आणि एकच विनंती केली मालकाला, हात तर तुमचाच आहे, मी ओळखलाय. जर मी तुम्ही सोडून आयुष्यामध्ये कधी स्वप्नात सुद्धा परपुरुषाचं चिंतन जर केलं नसेल तर झालेल्या प्रकाराची माहिती मला याच्यावर तुम्ही द्याल. महाराज त्या लेखणीला तुटलेल्या हातानं लिहून दिलं होतं
आज लक्ष्मणाचं माझं युद्ध झालेलं आहे आणि लक्ष्मणाकडून माझं शिरच्छेद आणि भुजा तुटलेली आहे. माझं शिर हे हनुमंतानं झेललंय आणि ते रामाकडे नेलंय आणि भुजा तुझ्याकडे आलेली आहे. बस तशीच निघाली आणि रावणाकडे गेली. सुलोचना आपला सासरा आहे. हो महाराज, वडीलधाऱ्यांच्या आज्ञा आहेत. हे राक्षसांकडून सुद्धा शिका. महिला मंडळांनो, नवऱ्यानं जायला सांगितले म्हणून सासूला सांगायचं नाही माहेरी चालले, ही कुठली पद्धत काढलेली आता. हो या म्हणते त्याला विचारले, जो मालक आहे त्याला विचारलंय, यांचा काय संबंध आहे? कोणाचा? इथलं नाही सांगत. जो मालक आहे त्याची परवानगी मिळाली. आता याच्यावर बोलण्यासारखं बरंच आहे महाराज, पण माझ्याकडे वेळ कमी, 12 वाजून गेलेत. मर्यादा नका तोडत जात जाऊ. बस मी सांगू तुम्हाला, आयुष्यात एखाद्या वेळेला चुकी माकीमुळं किंवा आपल्या वागण्यामुळं मालक नवरा जरी नाराज झाला ना, तर आयुष्यात काही तुमच्या संसारात फरक पडणार नाही. पण तुमच्या घरातली म्हातारी माणसं ज्या वेळेला नाराज होतील त्यावेळेला मात्र संसार सुखाचा होणार नाही. एवढं तितकंच खरं आहे महाराज. पण आपण नेमकं चुकतोय. बेस सासऱ्याकडे गेले आणि हात जोडले, पाया नाही पडली. आज वडीलधाऱ्यांच्या पाया पडायचं असतं. लक्षात ठेवा, आपल्याला जेव्हा सुतक असतं ना, ब्राह्मणाला 10 दिवसाचं, आपल्याला 12 दिवसाचं, म्हणजे 13वा झाल्याशिवाय आपलं सुतक फिटत नाही. वैश्याला 16 दिवसाचं सुतक आहे. हो, आणि म्हणून ह्या मारवाडी वगैरे यांच्यामध्ये 16वा उठावणा असतो. असतो ना, उठावणा असतो. उठावणा आपले 12-13 दिवस झाल्याशिवाय आपण काही करू नये. आणि त्या सुतकामध्ये आपण कोणाच्या पायाही पडू नये आणि आपण कोणाला पाया पडून घेऊ नये, वडीलधारो असलो तरी. लक्षात घ्या या सुतकाच्या काळामध्ये. म्हणून तिनं हात जोडले, विनंती केली. सुलोचनाला विचारलं येण्याचं प्रयोजन. त्यावेळेला तिनं सांगितलं, माझं शिर रामाकडं आहे, भुजा तुझ्याकडं आली. हे तुला कोणी सांगितलं? म्हणजे तुटलेल्या भुजेनं लिहून दाखवलं. तेव्हा एकच विचारायला आले, मला सती जायचे आणि सती जायचे त्याच्याकरता धडाला जोडण्याकरता शिर हवंय. कारण धड फक्त घेऊन कशी सती जाणार? पूर्णांगानं जाणार. आणि म्हणून ते शिर आणायला जायला मला परवानगी द्या. हो महाराज, आता इथं तुमच्या माझ्यासारखं असतं तर शंका घेतली असती, घेतली काहींनी तिथे. रावणा, सुलोचनाला परवानगी देऊ नको, कारण जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे आणि ज्याच्याकडे जायची त्याची बायको तो पळून आणलेली आहे. मात्र ज्याची बायको तू पळून आणलेली आहेस त्याच्या पंडालामध्ये ज्यावेळेला सुलोचना जाईल त्यावेळेला हिची विटंबना जर झाली तर? महाराज, कोणाला रावण कळलाय अजून? आणि तरी जाळीत त्यात अजून. हा, जाळणाऱ्यांनी आत्मचिंतन करावं का त्याला जाळण्या इतका मी लायक आहे का? वेदांताचा गाढा पंडित आहे, साधनेचा गाढा आहे पंडित आहे महाराज तो. आणि मग रावणानं सांगितलं जा, निशंक मनानं जा. त्या बाकीच्यांनी विचारलं, अरे जायला परवानगी देतोय? हो हो हो. रामाकडे गेल्याच्या नंतर हिची यत्किंचित तिच्या केसालाही धक्का लागणार नाही, उलटा आदर होईल. कशावरून? तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. रावण म्हणतोय महाराज, रावण. हो, खरं सांगू का तुम्हाला, काही लोक विरोधाकरता विरोध करतात, त्याची कारणं वेगळी असतात. पण खरं सांगू, अंतःकरणापासून सुद्धा तो विरोध जर सज्जन असेल तर त्याला त्या अंतःकरणापासूनही मानत असतात. पण जगाला दाखवायला तो विरोध असतो. तो मर्यादा पुरुषोत्तम आहे, कधीही मर्यादा तुटली जाणार नाही. आणि रावणाची परवानगी घेतली. सुलोचना शिर आणायला गेली आणि शिर आणायला गेल्याच्या नंतर लांबून येताना बघितलं तेव्हा रामानं विभीषणाला विचारलं, कोण आहे? ते म्हणले, तिकडं नाही कोणी, जाना माझ्याकडे इकडं. हा, ही सुलोचना इंद्रजिताची पत्नी आहे. काय कारण घेऊन आली असेल? कदाचित तिला कळलं असेल का शिर इथे म्हणून ती न्यायला आली असेल महाराज. आणि मग
आल्याच्या नंतर तिनं रामालाही प्रणाम नाही केला, फक्त हात जोडले लांबून. आलेलं सगळा प्रकार विचारून घेतला. आमच्याकडे शिरे तुला कोणी सांगितलं वगैरे 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 सगळी चर्चा झाली. त्या भुजेनं लिहून दिलं. भुजोनं तुटलेली भुजा कशी काय लिहून देणार? अहो महाराज, हे रामाला पटलं पण बाकीच्यांना पटना ना. न सांगता तुम्हा कळो येते अथवा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्तियम योगिनो. भगवान रामानी ओळखलं पण बाकीचे म्हणायला लागले भुजा कशी काय लिहून देईल. आणि तिचं महत्त्व वाढवण्यासाठी, नीट आहे का, तिचं महत्त्व वाढवण्यासाठी मी अजूनही इमानदारी सांगत असतो महाराज. नाथ महाराज घ्या, तुकाराम महाराज घ्या, ज्ञानेश्वर महाराज घ्या, ही सगळी मंडळी आहे ना, त्यावेळेला जर त्यावेळेच्या जर लोकांनी यांना जर छळ केला नसताना तर आजपर्यंत जगाला कोणालाच कळली नसती येत कोण येत म्हणून. का कळलं असतं? लोखंड सोन्याची किंमत केव्हा? ज्या वेळेला त्याला तापवलं जातं आणि मग घडवलं जातं. तसं नाही महाराज ते. हो. आणि मग या सगळ्यांनी विचारलं, जर तुटलेली भुजा तुला लिहून देते तर हे तुटलेलं शिर जर तू हसून दाखवलं तर मीही समजेल का तुला भुजेनं लिहून दिलंय. आणि मग आपल्याला कल्पना आहे, तिनं ते शिर आपल्या हातात वगैरे सगळं काही घेतलं आणि घेतल्याच्या नंतर त्याच्यावर अनेक प्रकारचं संभाषण त्यांच्या दोघांचं युगल प्रेमातलं जे असेल ते बोलले. आणि ते बोलले तरी शिर हासेना. आणि मग शेवटी हो एक कौतुक झालं. काय कौतुक झालं माहिती आहे का? ती एकच वाक्य बोलली, माझं चुकलं. मी जर तुमच्या मदतीला जर माझ्या वडिलांना जर बोलवलं असतं तर तुमच्यावर ही पाळी माझ्यावर ही पाळी आली नसती. त्यावेळेला मात्र शीत खदा हसलं. का हसलं? मला ज्याला तुला मदतीला बोलवायचं होतं त्याला ते कळून सांगायचं होतं. अरे ज्याला तुला मदतीला बोलवायचं होतं त्यानंच मला मारलेलं आहे. हो. आणि मग त्यावेळेला हे सगळं कळल्याच्या नंतर महाराज हे शिर का हसलं. आणि मग भगवान रामाला विचारलं. त्यावेळेला भगवान रामानं सांगितलं, ती जे म्हणाली ना, मी जर माझ्या वडिलांना तुमच्या मदतीला आणलं असतं तर त्याचं तिला आश्चर्य वाटलं. आणि आश्चर्य वाटल्याच्या नंतर ते शिर हसलं. लक्ष्मणाला कळलं आत्ता का ही माझी पोरगी होती आणि मी मारलाय. तो कोण मारलाय? जावई. आणि मग लक्ष्मणाच्याही मनात आलं आणि लक्ष्मण म्हणायला लागले, देवा देवा काहीही करा, तेवढं माझ्या पोरीचं कुंकू जर राहिलं पाहिजे, त्याला जागवा. आता आली का पंच? बरं, आता जरी समजा देवाने तेही केलं असतं, महाराज तेच केलंय. तोच माझा अवतार परत रामाचा, कृष्णाचा अवतार माझ्या पांडुरंगाचा. आणि पांडुरंगाचा अवतार लोपले ज्ञान जगी ही तर नेनती कोती अवतार पांडुरंग. आणि त्याच ज्ञानेश्वर महाराजांनी माझा सच्चिदानंद बाबा जिवंत केलाय. का नाही केलाय? म्हणजे मेलीला जिवंत करायचं जमतं यांना. म्हणजे जर समजा 33 कोटी देवांनी वरून खुणावलं, देवा उद्योग होईल. कारण आता जर याला कळलं, काय कळलं? जावई बरोबर, मी जर जिवंत करून दिला तर हा परत 13 वर्ष उपवास धरणार नाही. 13 वर्ष हा माझ्या संग वनवासाला येणार नाही. अवतार तर संपत आला, परत बायको शिवाय राहणार नाही. मग याला मारील कोण? देवांना काळजी पडली महाराज. आणि मग भगवान रामाने हनुमानजीकडे पाहिलं आणि हनुमानजीला सांगितलं, हनुमानजी कुछ तो करो. हनुमानजी म्हणले, जरा बोलायच्या नादी लावा, मी आलो पटकन जाऊन. आणि पटकन गेले हनुमानजी. आणि गेल्याच्या नंतर रामायण घेऊन आले. हो. आणि उघडलं रामायण. आणि उघडल्याच्या नंतर इंद्रजिताची भुजा तोडली. इंद्रजिताचं शिर लक्ष्मणाच्या हातून तुटलं गेलं. सुलोचना वगैरे रामापर्यंत आली. शिर हसलं, इथपर्यंत दाखवलं. पण पुढे रामानं इंद्रजित जिवंत केला हे काही लिहिलेलं नव्हतं. हो. आणि म्हणले, प्रभो तुमचं जरी बंधू प्रेम जन्माला आलं, माया जाळ जरी तुमचं जाग झालं, तरी पण तुम्हाला आचारसंहिता मोडता येणार नाही. आचारसंहिता कोणाची? बोलिले वाल्मिक.
हो. आणि मग भगवान रामानं सांगितलं, लक्ष्मणा मी जिवंत करून दिला असता तुझ्या प्रेमापोटी, पण साधू संतांची मर्यादा मोडते. आणि सांगू तुला, नंतर रामानं आठवण करून दिली, हाच तो शेषाचा तुझा अवतार, हीच तुझ्या त्या 2 कन्या, आणि हीच कन्या यानं पळवलेली होती. आणि त्याच्याकरता तू 12 वर्ष तपश्चर्या केली होती. आणि त्यावेळेला तू संकल्प केला होता का मी याला मारीन, जन्म घेईन, अन्य काही करील, पण याला मी मारल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर लक्ष्मणा आपल्याला वनाला येण्याची गरज नव्हती, मी तिथूनही बाण सोडतो तरी रावण मारतो. हो, आपल्याला कल्पना आहे, जयंताच्या पाठीमागं काडी फेकली होती, काडी. हो, ज्यांना माहिती त्यांना माहिती, सगळीकडे काडी फिरली, शेवटी करील ते काय नोहे महाराज. आणि म्हणून हा मारण्यासाठी आपण ठरवलेला, संकल्प केलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्याचा आपला हा उद्देश होता. आणि 13 वर्षाचा केलेला वनवास, हा आटापिटा, तो पूल, ही सगळी केलेली वानर सेना, याच्याच करता आपण अट्टास केलेला होता. यासाठी यासाठी मावले ज्ञानराज मावले मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले